नमस्कार. आज आपण मस्त असे हिरवेगार, आतून टेस्टी, वरून कुरकुरीत, खरपूस असे हरेभरे कबाब कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हरेभरे कबाब बनविण्यासाठी इथे मी 1 कप मटार घेतलेले आहेत. गरम पाण्यामध्ये घालून त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ घालून हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. वाफवून याच्यासाठी घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि त्याचा रंग मस्त हिरवागार दिसेल. आता हे वाफवून झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत, व्यवस्थित निथळून आणि थंड पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आता जे हे पाणी गरम आहे ना, त्याच्यामध्येच मी पालकची पानं घालून पालकही मी वाफवून घेते, म्हणजे पालकचा रंग पण हिरवागार राहील आणि आपण जे कबाब बनवणार आहोत ना, ते मस्त हिरवेगार बनतील. तर इथे हे पालक वाफवून झालेला आहे. आता मी हा काढून घेऊन एकदम थंडगार पाण्यामध्ये हा ठेवते, म्हणजे रंग आहे ना तो हिरवागार तसाच टिकून राहील. तर हे बाजूला ठेवूया आपण. आता इथे मी मठार घेतलेले आहेत. मठार मी व्यवस्थित पाण्यातून निथळून घेतलेले आहेत. अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. आणि हे मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याच्यामध्ये मिरचीचे 2-3 तुकडे टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता इथे पालकही घेतलेला आहे मी. पालक हलकासा पिळून घेतलेला आहे. आता पालक घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच वाटायचं आहे, एकदम फाईन पेस्ट बनवायची नाही आहे त्याची. हे पहा. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. मिश्रण बाउलमध्ये काढून झालं आहे. आता मी इथे मीडियम साईजचे 2 बटाटे घेऊन ते मॅश केलेत. आता ते याच्यामध्ये घालून आपण चवीनुसार मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला. इथे मी आलं लसूणची पेस्ट न घेता अद्रक किसून घेतलेला आहे. त्यानुसार चवीनुसार मीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर 4 चमचे घेतलेला आहे. इथे बेसनच्या पिठाचाही वापर करू शकता. आता हे मिश्रण वाटतेवेळी अजिबात त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी न घालता हे मिश्रण वाटून घेऊन ते पिठामध्ये मिक्स करायचे. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पिठाचं प्रमाण पण जास्त होतं आणि चव थोडीशी इकडे तिकडे होते. त्याच्यामुळे व्यवस्थित पालक आणि मठार निथळून घेऊन ते वाटून घ्यायचे. आता हे मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. आता आपण कबाब बनवताना सर्वात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हवे तसे कबाब आपण छोट्या आकारामध्ये, मोठ्या आकारामध्ये बनवू शकतो. आलू टिक्की बनवतो त्याप्रमाणे आपण हे गोळे बनवून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने वरून प्रेस करायचे अशा प्रकारे. एकदम जाडसर असे बनवायचे नाही, म्हणजे ते आतमध्ये छान असे भाजले जात नाही. थोडेसे पातळ बनवायचे. आणि याच्यावरती मी अर्धा तुकडा काजूचा लावलेला आहे. त्याने कबाब दिसायला खूप छान दिसतात. हे बघा असे मस्त. आता हे अजून हिरवेगार जर तुम्हाला हवे असतील ना, तर याच्यामध्ये थोडासा पालकचा वापर जास्त करायचा किंवा फूड कलरचा वापर करू शकता. त्याने हिरवेगार असे मस्त कबाब दिसतात. आता हे आपण असेच सगळे कबाब आहेत ना, ते अशा प्रकारे बनवून घेणार आहोत. आणि मसाल्यांमध्ये सुद्धा मी इथे चाट मसाल्याचा वापर केला आहे. तिथे तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता. चाट मसाल्याने मस्त चव येते, खूप छान चव येते. तर इथे मी हे सगळे कबाब असे बनवून घेतलेले आहेत. आता आपण पटकन फ्राय करूया. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता फ्राय करते वेळीसुद्धा आपण इथे ब्रेड क्रम्बचा वापर करू शकतो. मी इथे केलेला नाही आहे, कारण मी 1 चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. त्याच्यामुळे तांदळाच्या पिठाने सुद्धा ते मस्त असे वरून कुरकुरीत होतात, म्हणून मी ब्रेड क्रम्ब नाही घेतला. आता हे दोन्ही साईडने आपल्याला असे लाईट गोल्डन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि हे गरमागरम खायला पण खूप छान लागतात. खूप छान चव येते याची. हे पहा, मस्त असे काजूही छान भाजले गेले आहेत. आता आपण हे छान असे भाजून झालेले आहेत. तर आपण हे काढून घेऊया एक एक करून. हे पहा मस्त दिसत आहेत ना. आता इथे हे छान असे भाजून झालेले आहेत. तर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होतात. एक 15 ते 20 मिनटामध्ये हे कबाब बनवून मस्त रेडी होतात. हे पहा. तर हे हरेभरे कबाब इथे बनवून रेडी झालेले आहेत. काजूचा रंग पण खूप छान दिसतो, वरून मस्त हिरवे आहेत आणि आतून खूप टेस्टी आहेत. याचा आवाजही तुम्हाला दाखवते. मस्त असा कुरकुरीत आवाज येतो आहे वरून. आणि मी सर्व केलं आहे दहीसोबत. दहीसोबत खूप छान लागतात ते खायला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हरेभरे कबाब.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.